मित्रांनो, एंडसेम जवळ आली, आपण अभ्यासाला लागलोय. आपल्याला वर्गात पहिले यायचंय किंवा किंबहुना चांगले मार्क पाडायचे, त्यामुळे रोज अभ्यास करतोय. पण आजचा अभ्यास झाला की तो उद्या दुसरा घेतला की मागचा आपण विसरून जातो. असं कधी होतंय का? किंवा 8 दिवस कंटिन्यू अभ्यास केला की मागचं सगळं पुन्हा विसरून जातो. असं जर होत असेल तर मित्रांनो, आपली रिव्हिजन प्रॉपर होत नाहीये किंवा चुकीच्या मार्गाने होते. त्यामुळे आपल्याला ते रिकॉल होत नाही आणि पेपरच्या वेळी आपल्याला सगळं नवीन वाटतं, आपल्याला मार्क पडत नाही. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी रिव्हिजन डेलीचा जो स्टडी त्याची रिव्हिजन कशी करायची किंवा का करायची आणि ती कशा प्रकारे करायची या गोष्टी क्लिअर करणार आहे. मित्रांनो, बऱ्याच कमेंट मला येत आहेत. आज एक मुलगा पण येऊन गेला, मला एवढं कळालं की तो 8-10 तास अभ्यास करतोय पण त्याला मार्क पडत नाही किंवा ते प्रॉपरली त्याला मागचं विसरून जातोय. हे आताच लक्षात राहा, असं होतंय. काय असतं मुलांनो, एक लक्षात घ्या. समजा तुम्ही आपला कॅल्सी वापरता, सायंटिफिक कॅल्सी. त्याच्यात आपण जेव्हा डिग्रीमध्ये जातो इक्वेशन सोडवतो. इक्वेशन बघा, समजा इक्वेशन असतं ना, x² + bx + c, आपण अशा इक्वेशन सोडवतो. त्यावेळी बघा कॅल्सीमध्ये एक व्हॅल्यू टाकली, समजा 25 इक्वल टू केली. नेक्स्ट व्हॅल्यू टाकताना आपल्याला ती डिलीट करावी लागत नाही इक्वेशन मोडमध्ये, फक्त नवीन व्हॅल्यू टाकायची 30, तर 25 आपोआप डिलीट होते. ही तिला ओव्हरलॅप होते. तुम्ही म्हणता सर हे काय सांगताय? आपल्या बाबतीत प्रॉपर न रिव्हिजन झाल्यामुळे तेच होतं. काय होतं बघा, हा तुमचा मानवी मेंदू आहे. तसं मी तुम्हाला एक फंडा सांगतो स्टडीचा कसा असतो. हा आपलं डोकं आहे, दिमाग आहे. आता आज समजा तुम्ही रिव्हिजनला आज तुम्ही अभ्यास केलाय. समजा उदाहरण घेऊया, पहाटे 5 पासून आता रात्री तुम्ही 6 पर्यंत अभ्यास केल्यानंतर 6 ते रात्री झोपेपर्यंत 10 पर्यंत अभ्यास केलाय. हा झाला डे 1. आता डे 2 ला जाऊया. डे 2 ला काय करताय? पुन्हा समजा सेम शेड्यूल आहे, सकाळी 5 ते संध्याकाळी 6 पर्यंत अभ्यास केला, रात्री 6 ते 10 अभ्यास केला. आता काय झालं, पहिला जो अभ्यास तुम्ही केलाय ना पहिल्या स्लॉटचा, तो कुठेतरी मेंदू तिथे स्टोअर झालाय. लक्षात घ्या, समजून घ्या, ही खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. जे केला तो इथे स्टोअर होतो. आता त्या कॅल्सी सारखंच नवीन व्हॅल्यू आले का ती पहिली ओव्हरलॅप होते, 25 ओव्हरलॅप होऊन 30 त्याच्यावर ऍड होऊन जाते. तसंच होतं. आता संध्याकाळी जो अभ्यास करतो ना आपण, तर मेंदूची काय कॅपॅसिटी होते, ऑलरेडी हा केलाय, हा जुना झालाय, तो ऑलरेडी कमी होतो, निघून जातोय. आणि नवीन टॉपिक आणला की हा 5 ते 6 हा इथे सेव्ह होतो, 6 ते 10 वाला हा इथे सेव्ह होतो. आणि जो पहिला आहे तो ऑब्व्हियसली निम्म्यापेक्षा जास्त निघून गेलेला असतो. नवीन टॉपिक जुन्याला ओव्हरलॅप करतो आणि दुसऱ्या दिवशी आता इथे रिव्हिजन झाली नाही ना तुमची, मग आता काय झालं की दुसऱ्या दिवशी पुन्हा डे 2 ला हे नवीन घेतलं, तेव्हा पुन्हा डे 2 ला काय होईल, हा निघून जाईल, तिथे हा येऊन बसेल. कळतंय? म्हणजे मेंदू काय करतो आपला, की जे नवीन येतोय तो ऍक्सेप्ट करतोय, जुनं लक्षात ठेवत नाहीये. म्हणून आपल्याला बघा, आता मग पुन्हा थर्ड स्लॉट मध्ये हा, 4th स्लॉट मध्ये हा स्टडी केला की हे निघून जाईल, हा नवीन लक्षात ठेवेल. असं करत राहिलं तर मग आपल्याला तेच होतं की अभ्यास केला पण लक्षातच राहत नाही. मग मुलांना याच्यावर काय करायचं बघा. आता अभ्यास केला, हा पहिल्या पॅटर्नचा समजून घ्या. कळालं तुम्हाला काय अडचणी येत आहे? मेंदू विसरून जातोय, त्यामुळे आपल्याला रिव्हिजन प्रॉपर करायची. ती कशी करायची तेच सांगतो, का करायची ते सांगितलं. आता हा पहिल्या दिवसाचा जो तुम्ही स्टडी केला तो समजा इथे स्टोअर झालाय. आपण उदाहरण घेऊया, हा स्टडी इथे स्टोअर झाला. आता समजा किती तास अभ्यास करा, दिवसभर तुम्ही 8 तास करा, 10 तास करा, 2 तास करा किंवा 12 तास करा. अभ्यास पूर्ण केल्यानंतर रात्री झोपण्याच्या 1 तास आधी, त्या समजा दिवसभरात 10 तास अभ्यास केला तर 10 तासाची 60 मिनिटात तुम्हाला रिव्हिजन करायची. म्हणजे आता तुम्ही म्हणता सर 10 तासाची 60 मिनिटात कशी पॉसिबल आहे, किंवा 4 तास असेल 4 तासाची 60 मिनिटात कशी पॉसिबल आहे, किंवा 8 तास अभ्यास केला 8 तासाची कशी पॉसिबल आहे. काय करायचं, स्टडी करताना फक्त शॉर्ट नोट बनवत जायच्या. म्हणजे थेरी असेल तर मेन शब्द, डायग्राम त्या पॉईंटवरचे तेवढंच लिहून घ्यायचं. म्हणजे ते रिव्हिजनच्या वेळी पूर्ण समजा 50 पानं थेरी वाचली तर रिव्हिजनच्या वेळी त्याची शॉर्ट नोट किती बनते, 1-1.5 पानाची. ती तुम्हाला रिव्हिजनच्या वेळी, जी तुम्हाला रात्री 1 तासात रिव्हिजन करायची 10 तासाची, तिथे त्या नोट्स कामं येतील. न्यूमरिकल सब्जेक्ट असेल त्यात काय असतं, फॉर्म्युले असतात, फ्लो असतो, तो फ्लो तुम्हाला लक्षात ठेवता येईल. पण तेवढंच लिहायचा, बाकी नाही, स्टेप्स लिहायच्या, तेवढंच पटापट वाचायचं. म्हणजे या पद्धतीने जो तुम्ही अभ्यास केला 10 तासाचा, त्याची 1 तासात रिव्हिजन करताना फक्त त्या शॉर्ट नोट वाचायच्या. म्हणजे मेंदू काय करतो, हे जे मोठं वाचलं होतं त्याचे शॉर्ट करून तुम्ही त्याच्या एवढा मोठा डेटा आहे तो तुमच्या छोट्या मेमरीमध्ये इथे स्टोअर करून दिला मेमरीने, बरोबर. आता आणि एकदा वाचल्यानंतर स्टोअर झाल्यानंतर रिव्हिजन केल्यामुळे शॉर्टमध्ये तो इथे स्टोअर झाला. आणि नवीन आता दुसऱ्या दिवशी जे अभ्यास करणार तो याला ओव्हरलॅप नाही होणार. इथे मेमरी नवीन तुमचा पुन्हा स्टोरेज क्रिएट करेल आणि नवीन अभ्यास इथे टाकेल आणि त्याची रिव्हिजन नंतर याची पण रिव्हिजनची छोटी चिप इथे मेमरीमध्ये ठेवून देईल. म्हणजे ओव्हरलॅप होणार नाही. प्रत्येक दिवसाच्या रिव्हिजनमुळे काय होणार, ते जो कॉन्टेंट तुमचा तुम्ही वाचला ऐकला तो तिथे मेमरी स्टोअर होत जाणार छोट्या पार्टमध्ये. आणि त्यामुळे हे अशा प्रकारे करत गेले की 8 दिवस झाले किंवा 10 दिवस झाले, 10 दिवसांनी पुन्हा 10 दिवसांची, या पूर्ण 10
10 दिवसांची पुन्हा 1 तासात शॉर्ट रिव्हिजन घ्यायची. म्हणजे विचार करा, या पद्धतीने आपण करत गेलो तर ते डोक्यात साठत जातं आणि आपण अभ्यास केलो तरी पुढे पाठ मागे सपाट असं होत नाही. म्हणजे आज जरी अभ्यास केला तरी 10 दिवसापूर्वी काय केलंय ते आपल्याला विसरत नाही, ते लक्षात राहतं. मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला सिन्सिअरली स्टडी आणि त्याची शेवट 1 तासात झोपण्याचे रिव्हिजन असं कंटिन्यू डेली करायचं. नंतर गॅप ठेवा, समजा 10 दिवसांचं, 10 दिवसाने पूर्ण 8 दिवसाची 9 दिवसाची रिव्हिजन, ती पण शॉर्ट 1-1.5 तासामध्ये या वेळी जायचं. जेणेकरून बघा तुम्हाला मागचं केलेलं कधीच तुम्ही विसरणार नाही आणि तुम्ही वर्गात पहिले यशाल, टॉप करशाल, खूप आउट ऑफ मार्क पाडशाल. मित्रांनो, खूप मुलांनी स्ट्रॅटेजी मी देतो, त्यांना त्याचा रिझल्ट येतो, त्या प्रूव्हन स्ट्रॅटेजीज तुम्हाला देतो, या फॉलो करा, बघा वर्गात पहिले यशाल. आणि अभ्यास करताना नक्की आपलं पर्पल आर्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. यस, सो पर्पल आर्ट ऍप वरती तुम्हाला तर माहितीच आहे की तुमच्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या विषयांचे इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठी हिंदीमध्ये आहेत. सो फ्री लेक्चर आहेत, ते बघा. आवडले तर कोर्सेस सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर, पेपर सोल्युशन, IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न, त्याच्यानंतर नोट्स सगळं भेटतं. सो कुठल्याही विषयाचा कोर्स जर तुम्ही घेतला तर याच्या बाहेर तुम्हाला पेपरला काहीच येत नाही. कोर्समध्ये दिलंय तेवढंच करायचं, कोर्समध्ये दिलंय तेवढंच करायचं, तेच पेपरला येतं. ऍटलीस्ट तुमचे स्कोरिंग तर होणार. चांगला अभ्यास केला तुम्ही वर्गात पहिले सुद्धा येणार. सो जेव्हा कुठला आपण कोर्स घेतो तेव्हा वेगळं काही करायचं नाही, हेच करायचं. बघा, गॅरंटेड तुमचा रिझल्ट बेस्ट येणार, तुम्ही वर्गात टॉपर होणार. यस मित्रांनो, अजून काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा आणि पर्पल आर्ट ऍप्लिकेशन सोबत स्टडी करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा. थँक्यू.